नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. खाऊ कट्टा प्रकरणी महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टीणवर यांनी अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात दोघांनी नगरविकास खात्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार नगर विकास खात्याच्या सचिव दीपा चोळन यांनी नगरसेवक अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेऊन प्रादेशिक आयुक्तांचा आदेश कायम ठेवत दावा फेटाळून लावला आहे. गुरुवार दिनांक 26 रोजी हा आदेश जारी करण्यात आला असून प्रभाग क्रमांक 23 आणि 41 येथील नगरसेवक पद रिक्त झाले आहे. या विरोधात पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता असून मात्र या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एका शिष्टमंडळाने आज सकाळी कोल्हापूर मुक्कामी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी केंद्रीय कृषी मंत्री व विद्यमान खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सीमा प्रश्न व सीमा भागातील मराठी भाषिकांच्या समस्या याबाबत चर्चा केली. कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्याचे व मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले. सदर भेटीप्रसंगी शरद पवार यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकांमध्ये सभासदांनी व्यक्त केलेल्या भावनांची त्यांना माहिती करून देण्यात आली. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीच्या सभासदांची लवकरात लवकर बैठक घेऊन सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी याबाबत प्रयत्न करण्याची विनंती केली. कोल्हापूर येथे मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते. आज सकाळी बेळगाव सांब्रा विमानतळावर अचानक सायरन वाजू लागले. पाठोपाठ धुराचे लोट उठू लागल्यानं प्रवाशांमध्ये आणि परिसरात एकच खळबळ उडाली. पाहता पाहता पोलीस आणि अँब्युलन्सही घटनास्थळी दाखल झाले आणि विमानतळावर काहीतरी गंभीर घडल्याचा संशय सर्वांनाच आला. प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. सर्वत्र चर्चा सुरू झाली की नेमकं काय झालं. संपूर्ण सांब्रा गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र काही वेळातच सांब्रा विमानतळ प्रशासनाकडून असं स्पष्ट करण्यात आलं की ही घटना मॉक ड्रिल म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीची पूर्वतयारी तपासण्यासाठी करण्यात आलेली कृती होती. ही माहिती मिळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. विमानतळ प्रशासनाकडून हे ड्रिल सुरक्षेच्या दृष्टीने नियमितपणे केलं जातं असं सांगण्यात आलं. श्री क्षेत्र रेणुका यल्लमादेवी मंदिराच्या दानपेटीची मोजणी पूर्ण झाली असून तब्बल 1,04,00,000 रुपयांचे दान जमा झाल्याची माहिती यल्लमा मंदिर प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी यांनी दिली. या रकमेपैकी 5,22,000चे 53 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1,27,000चे 1,276 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 98,23,000 रुपयांची रोख रक्कम असून भाविकांच्या अपार श्रद्धेचा हा परिणाम असल्याचे स्पष्ट होते. देशभरातून लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. इच्छापूर्तीच्या निमित्ताने भाविक रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने दान स्वरूपात मंदिरात अर्पण करतात. दानपेट्यांचे उद्घाटन आणि मोजणीचे काम मंदिर प्राधिकरण, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस व धार्मिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. भाविकांच्या या भक्तिभावामुळे मंदिराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. देवणहळ्ळी तालुक्यातील चन्नरायपट्टण येथे शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध करत सीपीआयएम बेळगाव जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारकडे निवेदनही देण्यात आले. चन्नरायपट्टण येथे 1,777 एकर शेती जमिनीवर मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची नजर असून स्थानिक शेतकरी याला तीव्र विरोध दर्शवत आहेत. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आलाय. सीपीआयएम नेत्या मंदा नेवगी यांनी सांगितले की या भागामध्ये गेल्या 1,080 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जमीन घेणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता 70 एकर जमीन खासगी कंपनीला देण्याचा डाव सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. या आंदोलनात दोड्डव्वा पुजारी, टीएम मालोडकर व महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सीपीआयएमने सरकारला इशारा दिला की शेतकऱ्यांवरील अन्याय त्वरित थांबवावा, अन्यथा आगामी काळामध्ये संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारलं जाईल.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी सोमवारी बेळगावात शहरातील किल्ला तलाव परिसराची पाहणी केली. पावसामुळे विविध भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारीनंतर हा दौरा करण्यात आला. पाहणी दरम्यान नाले, प्लॅस्टिक, थर्माकोल आणि अन्य न विघटनशील कचऱ्यामुळे पूर्णपणे जाम झाल्याचे निदर्शनास आले. परिणामी पावसाचे पाणी योग्यरित्या वाहून जाण्यात अडथळा निर्माण झाला होता. आमदार सेठ यांनी तात्काळ पालिका अधिकाऱ्यांना नाल्यांची स्वच्छता करण्याचे तसेच योग्य कचरा व्यवस्थापनाचे निर्देश दिले. या दौऱ्यामध्ये आमदारांसोबत युवा नेते अमान सेठ, बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त शुभा बी आणि संबंधित प्रभागाचे नगरसेवकही उपस्थित होते. बेळगाव सिटी सर्व्हे कार्यालय समोरील मुख्य रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट बनली असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे उघड्यावर पडलेत. या रस्त्याने दररोज हजारो नागरिक सरकारी कार्यालयात ये-जा करत असतात. मात्र सध्या हा रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच ओळखणं कठीण झालंय. पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे वाहन चालक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष देत लवकरात लवकर डागडुजी करावी अशी मागणी नागरिक व कार्यालयीन कर्मचारी करत आहेत. आनंदनगर तिसरा क्रॉस परिसरात असलेल्या उघड्या आणि धोकादायक नाल्यावरून शाळकरी विद्यार्थी शाळेसाठी दररोज जीव धोक्यात घालून वाट काढत आहेत. मुसळधार पावसामुळे नाल्यात पाणी भरलं असून कोणतीही सुरक्षित व्यवस्था नसल्याने लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. या नाल्याला ना कठडे, ना जाळी, ना पूल, केवळ बळजबरीने वाट काढत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. पावसाळ्यात हा नाला अधिकच धोकादायक बनतोय. गेल्या वर्षभरापासून हा नाला अपूर्ण बांधकाम स्थितीतच आहे असं स्थानिकांचं म्हणणं असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करूनही कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिकांनी मागणी केली आहे की तातडीने या ठिकाणी सुरक्षित पादचारी पुलाची रचना करण्यात यावी, अन्यथा गंभीर दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. संपूर्ण उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातून भाविक आकर्षित करणारे हिडकल जलाशयातील ऐतिहासिक श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सध्या जलाशयाच्या वाढत्या पाण्यामुळे पाण्याखाली गेले आहेत. आता नागरिकांना फक्त मंदिराचा कळसच दर्शनासाठी उपलब्ध आहे. गेल्या 2 महिन्यांपूर्वी जलाशयाची पाणी पातळी कमी झाल्याने अनेक वर्षांनी या मंदिराचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळाली होती. पुणे-बेंगळूर महामार्गालगत संकेश्वर-बेळगाव दरम्यान असलेल्या या मंदिराने लाखो भाविकांना आकर्षित केलं होतं. मात्र मागील 4 दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जलाशयातील जलसाठा झपाट्याने वाढला. त्यामुळे संपूर्ण मंदिर पूर्णपणे जलमय झालं असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आता केवळ मंदिराचा कळस पाहता येत आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी दर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविकांनी गर्दी केली होती. निरावरी निगम विभागाकडून थकवलेले बिले न मिळाल्याने संतप्त कंत्राटदारांनी आज बेळगाव येथील निरावरी निगम विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकल्पांच्या कामांसाठी खर्च करूनही कंत्राटदारांना त्यांची बिले मिळाली नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. कंत्राटदारांनी आंदोलनादरम्यान विभागावर गंभीर आरोप करत तातडीने बिले अदा करण्याची मागणी केली. अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. यावेळी अनेक कंत्राटदार, कामगार आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासनाने जातीने लक्ष देऊन प्रश्न सोडवावा अशी मागणी जोर धरत आहे. बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला एनए लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत. तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल आणि KJP नंबर प्राप्त झालेले. तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, LED स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग. त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव.
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. अडवी सिद्धेश्वर स्वामीजी यांच्यावरील करण्यात आलेले आरोप हे पूर्णपणे खोटे असून समाजात त्यांची बदनामी करण्याचा हा कट आहे, असा ठाम दावा आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केलाय. जारकीहोळी म्हणाले की स्वामीजी समाज हितासाठी सातत्याने कार्य करत आहेत. त्यांच्या चारित्र्यावर शंका घेण्याचे प्रयत्न होणे दुर्दैवी आहे. कुणीतरी हेतुपुरस्सर हे षडयंत्र रचलं असून लवकरच सत्य बाहेर येईल. स्वामीजींना पाठिंबा देण्यासाठी विविध स्तरातील लोक आणि भक्त मंडळी एकवटत असून समाजात संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानेही योग्य ती चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. आषाढी एकादशी उत्सवासाठी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दिनांक 1 ते 8 जुलै 2025 दरम्यान हुबळी पंढरपूर हुबळी दरम्यान रेल्वे क्रमांक 07313 07314 या अनारक्षित विशेष रेल्वेच्या 7 फेऱ्यांना मंजुरी दिली आहे. ही रेल्वे दररोज धावेल व बेळगाव स्थानकावर सकाळी 8:15 वाजता पोहोचून 8:20 पंढरपूरकडे रवाना होईल. परतीची रेल्वे पंढरपूरहून संध्याकाळी 6 वाजता सुटून बेळगावात मध्यरात्री 12:05 पोहोचेल. रेल्वे 10 डब्यांची असून धारवाड, खानापूर, देसूर, मिरज आदी स्थानकांवर थांबा असेल. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधावा. लेखक आणि कवींनी आपल्या शब्दसंपदेने मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारा आणि साहित्यिकांच्या साहित्याचा नेमका आढावा घेणारा अक्षरधारा या कार्यक्रमाने रसिकांची दाद मिळवली. लोकमान्य रंगमंदिर येथे सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त अभिजात मराठी संस्थेच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात अभिनेते संजय मोने, आस्ताद काळे, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि उत्तरा मोने यांचा सहभाग होता. प्रारंभी सर्व कलाकार तसेच वाचनालय व अभिजात मराठीचे पदाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर अभिजात मराठी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या देशपांडे, आप्पासाहेब गुरव, अनंत लाड व डॉक्टर विनोद गायकवाड, वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे, कार्यवाह RM कर्डीगुद्दी आदी उपस्थित होते. सदलगा येथील चन्नम्मा सर्कलमधील नवनाथ ज्वेलर्समध्ये बुधवारी मध्यरात्री शटरचे लॉक कटरने तोडून चोरट्यांनी सुमारे 9 किलो चांदीचे दागिने व रोख 16,000 रुपये चोरून नेले. दुकान मालक विनायक माळी यांनी सदलगा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोन्याचे दागिने सुरक्षित राहिले असून परिसरातील रस्त्यावरील दिवे आणि हायमास्ट लाईट बंद असल्याने चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेतला. सीसीटीव्हीही बंद होते, मात्र खासगी कॅमेऱ्यातील फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच रात्री 2 दुचाकी व 1 घरफोडीही झाली आहे. श्वान पथकाने हॉस्पिटलपर्यंत माग काढल्याचं पोलिसांनी सांगितलं. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बेळगावातील आरपीडी सर्कल परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून ड्रेनेज समस्या कायम आहे. सिग्नलजवळ ड्रेनेज भरून वाहत असल्यामुळे या भागात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक आणि वाहन चालकांना दररोज या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पावसात तर परिस्थिती अधिकच बिकट होते. महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असून या समस्येकडे महापालिकेचे लक्ष कधी जाणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोणत्याच व्यसनात अडकू नये. अंमली पदार्थांच्या सेवनाने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अंमली पदार्थ सेवन करणं व विक्री करणं गुन्हा आहे असे गुन्हे निदर्शनास आणून देण्यात विद्यार्थ्यांकडून सहकार्य आवश्यक असल्याचे आवाहन चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ कृष्ण गौडर यांनी केले. चिकोडी येथील CTE संस्थेच्या RD पदवीपूर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना घटक व पोलीस खाते चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पोलीस व विद्यार्थ्यांनी शहरातील विविध मार्गावरून जागृती रॅली काढली. त्यावेळी ते बोलत होते.
हुक्केरी तालुक्यातील घटप्रभा, हिरण्यकेशी व मार्कंडेय नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पात्राबाहेर पाणी शिरत असल्याने तालुका प्रशासन दक्षता बाळगली आहे. सर्वच ठिकाणी नोडल अधिकारी पीडीओ यांना तालुका प्रशासनाच्या वतीने सतर्क राहून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यातील अनेक बंधाऱ्यावर पाणी आलं आहे. नदीकाठ भागातील शेतकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी येथील दूधगंगा नदीचे पाणी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. पाणी नदीकाठच्या गवत कुरणामध्ये आणि ऊस पिकात शिरू लागले आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरूच आहे. त्यामुळे चांगले आलेले गवत कापण्यासाठी शेतकरी वर्ग व पशुपालकांची धावपळ सुरू आहे. नदीकाठावरील पाण्याच्या विद्युत मोटारी पाणी पातळीमध्ये वाढ सुरूच असल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षित स्थळी काढून ठेवले आहेत. नदीच्या पाणी पातळीमध्ये अशीच वाढ सुरू राहिल्यास थोड्याच कालावधीत येथील वसाहतीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. राज्यात लोकप्रिय ठरलेली इंदिरा कॅन्टीन योजना निपाणीत मात्र जागेअभावी अंमलात आली नव्हती. जागा निश्चितीवरून मतभेद निर्माण झाल्याने या योजनेचा लाभ नागरिकांना देण्यास अडचणी निर्माण झाल्या. मात्र यात पालकमंत्र्यांची शिष्टाई कामास आल्याने जागेचा प्रश्न मार्गी लागून शुक्रवारी कामास प्रारंभ झाला. निपाणी येथील बस स्थानक आवारात सदर कॅन्टीन निर्मिती केली जाणार आहे. संकेश्वर शहर परिसरात मादक विरोधी रॅली काढून जनजागृती करण्यात आली. अलीकडे मादक द्रव्यांच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. असे प्रकार विशेष करून युवा वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. व्यसनापासून दूर रहा असे आवाहन पोलीस निरीक्षक SM अवजी यांनी केले. ते येथील मादक द्रव्य सेवन विरोधी जागृती रॅलीच्या सांगता समारंभामध्ये बोलत होते. संकेश्वर पोलीस स्थानकापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या माध्यमातून व्यसनाधीनता धोक्याची आहे, मादक द्रव्याचे सेवन आरोग्य बिघडवत आहे, तेव्हा मादक द्रव्याचा विरोध करा असा संदेश देणारे फलके लावण्यात आली होती. रॅली संगोळी रायण्णा सर्कल, चन्नम्मा सर्कल मार्गे शिवतीर्थावर सांगता करण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.